नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या डेली अनालिसिस वरती, जिथे आपण रोज प्रयत्न करत असतो की उद्या मार्केटमध्ये काय मुवमेंट्स होणार आहेत. आपण क्लिअर म्हणजे स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं होतं की उद्या म्हणजे आज कॉलसाठी जास्त प्रयत्न करेन, पुटसाठी मी जास्त करणार नाही, कारण का मार्केट इथे 160 ची लेवल आहे. इकडे मला फॉल कमी आहे. मार्केटने काय केलं? मार्केटने फुल ट्रॅप केले, सगळ्यांचे एसएल खाण्याचा प्रयत्न केला. जी लोक वरच्या साईडला दिशे, जसं माझा पण व्ह्यू तसं सगळ्यांचा व्ह्यू असू शकतं. त्यामुळे सगळ्यांचा व्ह्यू काय केला, मार्केटने सरळ बॉटमलाच मार्केट ओपन झालं आणि सकाळीच मुवमेंट दिला. 9, 9:15 ते 10च्या आतच मार्केटने सगळं काम करून टाकलं. मग अशा परिस्थितीमध्ये दुपारी जे प्रो ट्रेडर असतात, जे विचार करतात 15 मिनिटाची, अर्धा तासाची, 1 तासाची कॅन्डल बंद झाल्याच्या नंतर जो ट्रेडिंगचा विचार करतात, आणि तो खरा विचार बरोबर असतो, कारण का तो सेफ विचार असतो. आणि हे मार्केट इकडनं परत कधी येईल हे सांगता येणार नाही, कारण ओआयचा हिशोब असतो, ट्रेंडचा हिशोब असतो, सगळ्या गोष्टी असतात. मार्केटने बघा आपल्या लेवलला, मी काल सांगितलेलं, मार्केट जर ह्या लेवलला सस्टेन करत असेल आणि जर उतरत असेल तर मी कॉलमध्ये इंटरेस्टेड आहे, कारण का मला इथनं टार्गेट भेटतील. किंवा मी ह्या लाल लाईनीच्या खाली 280च्या खाली लगभग सांगितलेलं, तुम्ही व्हिडिओ जाऊन पहिलं परत बघू शकता. 280च्या खाली मी सेलिंग करेन. मग आता मला वरची साईड पण भेटत नाही आणि खालची साईड पण भेटत नाहीये. आज आम्ही लाईव्हला होतो, फॅमिली मेंबर्स बरोबर लाईव्ह ट्रेडिंग करत होतो आम्ही. खूप प्रो ट्रेडर पण आमच्यावर होते. हा प्रश्न सारखे ते विचारत होते की सर, ओवाय ते चांगला दिसतोय कॉल साईडचा. आम्ही सेलर्स पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतो, कारण ओवाय कधी पण सेलर्स पॉईंट ऑफ व्ह्यूच बघायचं असतो. पण कॉलचा जास्त दिसतोय, मार्केटचं येणार आहे का? मी नाही, मार्केटमध्ये आज मजा नाहीये, मार्केट वरच्या साईडला जास्त जाणार नाहीये आणि गेलं तरी जास्त पॉईंट्स होणार नाहीत, कारण ऑलरेडी हा जो पॅसेज आहे मार्केटने साईडवेज दिलेला आहे. म्हणजे विचार करायचा जर प्रयत्न केला आपण, तर 10 ते लगभग 2.5 तास मार्केट साईडवेज होतं. मग मार्केट जात नाही आहे, तर हा ट्रेड माझा बनत नाहीये. वरती चांगला रेसिस्टन्स झालाय, कारण मार्केटने 2 वेळा इथे टच केलेलं आहे, नक्कीच झालेलं आहे. कोणाकोणा ते एम पॅटर्न पण दिसला असेल. या ब्रेकआउटच्या खाली मार्केटने चांगले पॉईंट दिले. आमच्या खूप प्रोडक्टने आज लाईव्ह होते, त्यामुळे खूप चांगलं प्रॉफिट बुकिंग केलेलं, त्यांचं अभिनंदन. आता विचार इथे कसा येतोय, तुम्ही जर नीट बघाल ना, मार्केटचे डिसिशन आज जे होतील ते उद्या बहुतेक चेंज होऊ शकतो, कारण मार्केटचा जो फ्लो आहे त्यामध्ये कमवणं खूप जरुरी आहे. मी विचार करतो की ना, मी ह्याच्यावरतीच खेळेन, मी खाली खेळणार नाहीये. ते प्रोडक्ट चांगली गोष्ट नाही, कारण स्कॅल्पिंग हा विषय पण येतो नंतर. मग आज मी कमवण्यात काय, पण रोज कमवायची मला गरज पण नाही, कारण लेवल्स इम्पॉर्टंट. मार्केटने माझ्या लेवलला जर तोडलंय तर मी नक्कीच काहीतरी घेईन ना, आणि चांगलेच प्रॉफिट कमवले आहेत. हिशोब असा येतो की ही जी ट्रेंड लाईन फॉलो करतोय मार्केट, या करत होता, ही बघा, त्या गोष्टीला मार्केटने इथे पण टच केलंय, आणि इकडनं जर वरती गेलं असतं तर मला एक ट्रेड भेटला असता, पण तो मला भेटताना दिसत नव्हता, कारण का ओवाय खूप स्ट्रॉंग होते. त्यामुळे वरचा विचारच करू शकत नव्हता. पीसी रेशो पण खूप कमी होता, 1.86 1.8 पर्यंत आलेला खाली. आता पीसी रेशो काय काय त्याचे रेशो काय, त्याच्या बद्दल आपण बघत असू, समजत असू, हे सगळं कळतं. म्हणजे मला जर कळत असेल की आज मार्केट वरच्या साईडला काय मूड मध्ये नाही पैसे देण्याच्या, तर मी खालची साईड एकदा तरी अटेम्प्ट करेन. आणि मला व्हिडिओ पण मी टाकताना सांगितलेलं की आज मार्केटमध्ये चांगली संधी आहे कमवायची, वरची का खालची हे सांगणं मुश्किल, ओवाय चेंज होत जातात, डायरेक्शन चेंज होतात. पण एक विषय होता, इकडनं जर मार्केट तोडतंय तर मार्केट एक सरळ सेलिंग दिलेली आहे, सेलिंग दिली. आता ह्याचा अर्थ काय होतो, एवढ्या दिवस आपण पॉझिटिव्ह होतो, का आपण आता नेगेटिव्ह झालो? बघा, आता ही जी कंडिशन निर्माण झाली ना, ही एकदम नेगेटिव्ह आणि एकदम पॉझिटिव्ह नाही बोलू शकत आपण. कारण का होतंय काय, मार्केटचा एक जो मुवमेंट होता ना, तो मार्केटने बंद केलाय. किंवा मी असं बोलू शकतो, मार्केटने एक रेसिस्ट करण्याचा प्रयत्न केलाय सेलर्सनी, आणि मार्केट इकडनं वरती जाऊ शकतं. बघा, पॉईंट नंबर 1, मार्केट डायरेक्टली जात असेल, मी हर वेळेला सांगतो, मी जर व्हिडिओ बघत असाल माझे नित्यनेमाने, तर मार्केट डायरेक्ट जात असेल तर मला इंटरेस्ट नाहीये. मार्केटने ना जाताना एकदा तरी रिटर्न दिला पाहिजे, त्या खाली येताना एकदा तरी रिटर्न दिला पाहिजे. ठीक आहे. आजचा ट्रेड एकदम फास्ट ट्रेड होता, स्कॅल्पिंगचा ट्रेड होता.
20-30 पॉईंटचा गेम होता, चांगलाच गेम होता. प्रीमियम डिके झाल्यामुळे प्रीमियम खूप चांगल्या स्वस्त भावामध्ये भेटत होते आणि चांगलेच पॉईंट दिलेत. इन द मनी मध्ये तर मी 60-70 पॉईंटची रॅली दिलेली आहे. ऍट द मनी मध्ये तुम्हाला 30-40 पॉईंटची रॅली भेटलेली आहे. त्यामुळे आजचा विषय खूप खोलवरती जातोय आणि तुम्हाला सांगितलं की येणारा जो वीक असेल ना तो वर खालीच असणार आहे आणि कॅन्डल तशीच क्लोज झालेली आहे. ठीक आहे. जर डेलीवरती येऊन बघतोय मी, डेलीवरती येऊन बघतोय तर आपण एक जी ट्रेंडलाईन टाकलेली काल पण, ती ट्रेंडलाईन अजून तरी मार्केट खूप लांबवरती घेऊन जातोय. म्हणजे इकडे मार्केटला यायला खूप ताकद लावायला लागेल. ओके. दुसरी गोष्ट, हा जो पॅटर्न बनत होता आणि ही जी लेवल होती ही कुठली लेवल होती? ही 250-60 ची लेवल होती. 250-60 ची लेवल होती. ती मार्केटनी तोडून मार्केटने खाली क्लोजिंग दिली. आता खाली क्लोजिंग दिली म्हणजे काय? नेगेटिव्ह आहे का? बघा, तुम्ही नीट समजा. हर एक गोष्टी अर्थ असतो, हर एक गोष्टीचा अर्थ असतो. जर मार्केटला खाली यायचं असेल तर ह्या कॅन्डल, तर माझ्या फॅमिली मेंबर्सला माहिती पडते मी काय बोलतो ते. ह्या कॅन्डलला मी काहीतरी बोलतो, त्याचं आम्ही टोपण नाव दिलेलं आहे. मोस्टली सगळी बोलत असतील, पण आम्ही ह्याला एक वेगळा शब्द वापरतो आणि खूप स्ट्रॉंग असतो. तर ह्या कॅन्डलच्या लोला जर मार्केटने ब्रेक केलं तर मी समजेन की मार्केट आज खालच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करत आहे, नक्कीच प्रयत्न करत आहे. मग खाली तर मार्केट तुटून पडेल. ठीक आहे. हा एक विषय झाला इकडचा. ती लेवल काय? 25,000 कमी कमी 60-70 ची लेवल आहे. आता मार्केट कुठे आहे? 190 ला. मार्केटचा आजचा लोक आहे 160. म्हणजे इकडे 100 पॉईंट मार्केट अजून खाली यायला पाहिजे. ठीक आहे. हा एक विषय असा झाला खालच्या साईडला. आणि वरच्या साईडचा जर विषय बघत असू आपण, वरच्या साईडचा विषय जर बघत असू तर मार्केटनी एक रेसिस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. उद्या जर मार्केट ह्या लेवलच्या वरती परत जात असेल 250च्या वरती, तर मी उद्या कॉल मध्ये बसेल किंवा 160च्या खाली असेल तर मी पुटला बसेल. कारण इथे अजून एक गॅप आहे. आता वरचा गॅप अजूनच खूप निर्माण मोठा झालेला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, 5 मिनिटावरती जर आपण येत असू तर मार्केटने उद्या काय केलं पाहिजे माहितीये का? मार्केटने ना डायरेक्टली खाली नाही खुललं पाहिजे, खाली ओपन नाही झालं पाहिजे. कारण जर खाली ओपन झालं तर माझा एक ट्रेड निघून जाईल. आणि मार्केट मोस्टली असंच करतं की आपल्याला ओपनिंगच्या पहिलेच सगळा आपला गेम फिसकून टाकतं. मग आपल्याकडे काही स्ट्रॅटेजी राहत नाही. इकडनं वरती जायला खाली खूप त्रास होतो. मग मार्केट जर वरती खुललं तरी मला काय फायदा नाहीये, कारण का मग इकडनं एक सेलिंग येऊ शकते. कारण का ही ट्रेंड लाईन बनलेली आहे, झोन आहे. बरोबर आहे. बघा, हा ट्रेंड लाईन झोन आहे. म्हणजे इकडनं समजा 200 वरनं मार्केट समजा 350ला खुलते, 150-200 पण वरती खुलते, तरी मार्केट झटकन खाली येऊ शकतं. कारण का आता पॅटर्न जो फॉलो होतोय ना, खालचा पॅटर्न आहे, नेगेटिव्ह पॅटर्न होत आहे. त्यामुळे वरती पण नाही. मग होत राहिलंय काय? मला वरच्या साईडला इंटरेस्ट नाहीये. मला खाली जर मार्केट खुललं तर इंटरेस्ट नाही. मला मार्केट इंटरेस्ट कुठे माहिती का? मोस्टली ह्या लेवलला फ्लॅट खुललं, या 240च्या खाली खुललं, ओपन झालं, तर मला एक खालचा ट्रेड भेटू शकतो जो लगभग 25,060 पर्यंतचा एक चांगला ट्रेड बद्दल दिसतोय मला. मुवमेंट उद्या एक्सपायरी असल्यामुळे मुवमेंट फास्ट असतील. नक्कीच ओवायला मान द्या, कारण का उद्या ओवायचा सगळा गेम होणार आहे. पीसी रेशो बघा. आणि मेन जी ट्रेंड लाईन फॉलो होत आहे तिला बघा. जर मार्केट इकडनं येऊन परत ट्रेंड लाईनला टच करत असेल आणि खाली येत असेल, नक्कीच या साईडला आपल्याला एक मोठी रॅली बघायला भेटेल. मी काल पण म्हटलेलो, मार्केट झटकन असं खाली येत नाहीये. मार्केट झटकन खाली येत नाहीये. झटकन म्हणजे एक मोठी रेड कॅन्डल बनत नाहीये. कारण का त्या रेड कॅन्डल समोर एक मोठी ग्रीन कॅन्डल, मग तुम्हाला दाखवली एक मोठी ग्रीन कॅन्डल, आणि त्या ग्रीन कॅन्डलच्या अर्धीच कॅन्डल बनली. त्यामुळे एवढी मोठी रॅली मी संभावना
झाले असं बोलू शकत नाही. हा, पण ट्रेड तर चांगले भेटले आज, नक्कीच चांगले भेटले. सकाळी जेणे केले त्यांना कॉल साईडला चांगले भेटले, आता कोणी पुट साईडला गेले त्याला पुट साईडला भेटले. प्रीमियम पण चांगली स्पाइक होते, त्यामुळे नक्कीच सगळ्यांना फायदा झालेला आहे. त्या गोष्टीचं सगळ्यांना अभिनंदन. उद्या मार्केटनी ह्या लेवलला रेस्पेक्ट करतच चाललं पाहिजे. काय लेवल्स आहेत बघूया आपण. नाही तर कालची जी लेवल काढली आहे ह्याच्या खाली खेळणार होतो मी, ती लेवल काउंट टाकतो, कारण का मार्केट आता अजून खाली आलेलं आहे. ओके, बघा नीट बघा, मी आता ही लेवल पण काढतो, एक ही लेवल पण काढतोय. ओके, खालच्या लेवलला माझे टार्गेट्स लगभग 160 पर्यंत नक्कीच असतील. जर मार्केटनी 160 तोडले तर 100 पॉईंटची रॅली मला नक्कीच बघायला भेटेल. त्यासाठी मार्केटनी सस्टेन होऊन खाली आलं पाहिजे, या ह्या लेवलला टच करून खाली आलं पाहिजे. ही बघा, ही लेवल मध्ये तुम्हाला देतो मी. जर इन केस मार्केट ह्या रेंज मध्ये अडकलं तर उद्याची एक्सपायरी पूर्ण वन साइड होऊ शकते. सेल्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला काही त्याचा फायदा होणार नाहीये. नक्कीच ह्या लेवलच्या वरती आपण खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत कॉल साईडला. 280च्या वरती आणि 160च्या खाली मी पुटसाठी खेळेन. माझे आजचे टार्गेट बघा, पहिला टार्गेट लावलेला, दुसरा टार्गेट लावलेला, आपले टार्गेट हिट होत चाललेले आहेत. टार्गेट हिट होणं म्हणजे काय, बीटीएसटी करणं नाही त्याला बोलत, त्याला बोलतात लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं, अनालाइज करणं. गाडी कुठे सुटते ती पकडणं जरुरी आहे. गाडी कुठच्या साईडला सुटते ती पकडणं जरुरी आहे, आणि गाडी आता खालच्या दिशेने चालली आहे, तर एक ट्रेड अजून बनवू शकतो, जो आहे उद्याचा दिवस. त्यामुळे उद्या करताना ना लॉट जरा कमी ठेवा, कारण मार्केट उद्या वोलाटाईल असण्याचा प्रयत्न करेल, उद्या फुल ट्रॅपिंग करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे 280च्या वरती 160च्या खाली, 160च्या खाली मार्केट येत असेल तर तुम्हाला पटकन एक टार्गेट भेटेल, लवकरच भेटेल तुम्हाला. कारण परत 25ची एक मोठी सपोर्टची सिस्टम खाली आहे, जी राऊंड फिगर आपण बोलतो, स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्याला. तर सायकोलॉजिकल ट्रेड मध्ये करताना ना आपल्याला सगळ्या गोष्टी बघणं जरुरी आहे. फक्त सायकोलॉजी करून पण फायदा नाहीये, सायकोलॉजी मस्ट आहे, पण आपले OI, ट्रेंड लाईन्स, कॅन्डल पॅटर्न्स, खूप काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, उद्या करताना जरा काळजी घ्या, कारण का उद्याचं मार्केट बहुतेक व्होलाटाईल असण्याचं शक्यता जास्त आहे. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ हा समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उद्याचा दिवस तुमचा सुखद जाओ, त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची हार्दिक शुभेच्छा. 9 दिवस, पहिला दिवस आमचा चांगला ट्रेडिंगला गेला. अपेक्षा करतो की सगळ्यांचीच हे 9च्या 9 दिवस देवी आईच्या आशीर्वाद, माताच्या आशीर्वाद चांगलेच ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावे हीच अपेक्षा करत मी व्हिडिओ थांबवतोय. गुड नाईट, टेक केअर.